फलटणमधल्या दहशतीचे अनेक किस्से आता समोर येऊ लागलेले आहेत। इथल्या नागरिकांना अनेक गोष्टींचा आहे तो त्रास सहन करावा लागला आहे। यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत इथले काही नागरिक आहेत। त्यांना या पद्धतीचा कशा पद्धतीने त्रास झाला आणि ते हा अन्याय कशा पद्धतीने सहन करतायत, पोलीस त्यांना साथ देत आहेत का नाहीत, या सगळ्यावरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे। सर्वप्रथम मी तुमच्याकडे येतो, काय अनुभव आहे ते तुम्हाला इथल्या प्रशासनाचा येतोय आणि लोकप्रतिनिधींची दहशत कशा पद्धतीने इथं वाढते? फलटण तालुक्यामध्ये मागील वर्ष दीड वर्षापासून जी परिस्थिती आहे, आत्ताच्या घडीला सामान्य नागरिकाला वालीच राहिलं नाही कोणी। फलटण प्रशासनामध्ये जे सरकारी यंत्रणा आहेत ह्यांचा पूर्णपणे गैरवापर केला जातो। आमच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा सामाजिक कार्य करत असतात त्या टायमिंगला ह्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणांचा दबाव आणायचा, त्यांच्यावरती माणसं सोडायची, त्यांना भीतीचं वातावरण त्यांच्या मनामध्ये निर्माण करायचं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती हल्ले घडवून आणल्यानंतरसुद्धा पोलीस स्टेशनच्या समोरच्या विमानतळामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न होतो, प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न होतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती, आणि त्याची दखल पोलीस स्टेशन कसलीच घेत नाही। आज 20 दिवस झाले तरी FIR दाखल नाही। मी एक ऑफलाईन तक्रार दाखल केली, ऑनलाईन तक्रार दाखल केली। कडूकर मॅडम म्हणून ॲडिशनल SP आहेत, आयजींच्या समोर मी त्यांच्याकडे आता तक्रार दिली। आता बघू काय होते। आता 20 दिवस झाला आम्हाला कोणी विचारलं नाही। मी आम आदमी पक्षाचा सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय। जर ही माझ्यावरती ही वेळ असेल आणि मी जर सामाजिक प्रश्न पुढे उपस्थित करत असताना ही जर माझ्यावर वेळ येत असेल तर आम्हाला सरकारवरती किंवा पोलीस प्रशासनावरती विश्वासच राहिलेला नाही। पोलीस प्रशासन म्हणजे खरं बघायला गेलं तर घरगाड्यासारखंच काम करायला लागले। मग आम्हाला जर ह्यांचे सामान्य कार्यकर्ते लोकप्रतिनिधी जे कोणी असतील, आम्ही कोणाचं नाव घ्यायला घेणार नाही, पण जे कोणी असतील त्यांचे जे कार्यकर्ते ते जर आम्हाला म्हणत असतील की तुम्हाला अडकवणार आहे, तुम्हाला नाही अशा गुन्ह्यात अडकू, तशा गुन्ह्यात अडकू, आणि तुम्ही लय पुढं करू नका, तुम्ही लय उड्या मारू नका, लय समाज दाखल होतात इकडे भरपूर प्रमाणात, म्हणजे आकड्यात तर सांगताच येणार नाही। रात्रीच्या 3-3 वाजता म्हणलं तरी गृह मंत्रालयातून फोन येतात आणि तक्रारी दाखल होतात। तुम्ही पोलीस स्टेशनच्या समोरची इमारत म्हटला, म्हणजे अगदी हक्केच्या अंतरावरची इमारत असेल, कुठली इमारत आहे ती? फलटण पोलीस स्टेशनच्या समोरच्या बाजूला विमानतळ म्हणून आहे, तिथून दुपारी 12:30 वाजता जर माझ्यावरती हल्ला होत असेल का तर मी काही प्रशासकीय यंत्रणांमध्ये अर्ज केलेले आहेत की बाबा इथं घोटाळा होतोय, इथं कारवाई करा, देवस्थानची जमीन लाटली जाते तिथं कारवाई करा। कुणाकडून लाटली जाते? त्यांचेच कार्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधींचे कोण असतील ते XYZ कोण लोकप्रतिनिधी असतील, आम्ही कोणाचं नाव घेणार नाही, पण आमच्यावर अन्याय होतोय, आम्ही कोणाकडे जायचं? सगळीकडून जर आमची गळचिपी होणार असेल, आमचा जर आवाज दाबला जाणार असेल, जर आम्ही एखाद्या गोष्टीत नेतृत्व करत असेल आणि ह्या गोष्टी जर कुठं उजागर करण्याचा प्रयत्न करत असेल, माझ्याच गावातल्या कितीतरी लोकांवरती अन्याय झालेला आहे। त्यातली एक व्यक्ती माझ्या समोर येत आता, त्यांच्यावरती जवळजवळ 35 लाखाचा बोजा चढवलेला आहे सरकारी यंत्रणांना हाताला धरून। ते सांगतील तुम्हाला ते जे काय सगळं प्रकरण आहे ते काय आहे प्रकरण। मी दादासाहेब गायकवाड, माझं प्रॉपर गाव ढवळ आहे, राहायला मी फलटणमध्ये आहे आणि आज जवळजवळ 14 महिने झाले मी ह्या प्रसंगाला तोंड देतोय। सुरुवातीला मला पेट्रोल पंप मंजूर झाला HPCL कंपनीचा, तो पेट्रोल पंपाचं काम चालू केलं मी, आणि चालू करत असताना आत्ता पेट्रोल पंप पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्या पेट्रोल पंपाच्या जागेवर माझ्या सातबाऱ्यावर 35,70,000चा बोजा चढवलेला आहे। आणि मी विचारलं बाबा मग असं की का केलं तुम्ही, तर एका दिवसात तो बोजा चढवला, एका दिवसात। तहसीलदारांनी पत्र दिल्याबरोबर एका दिवसात तो बोजा कसं काय चढतो? रॉयल्टीचा बोजा आहे का? रॉयल्टीचा बोजा आहे। आणि मी रितसर पास काढलेला आहे, पास काढून ती मुरुम ते टाकलेल्या जागा भरून घेण्यासाठी। पेट्रोल पंप असं मंजुरी दिली तरी ते पूर्ण काम केल्याशिवाय ते हे करत नाहीत ना, सँक्शन होत नाही त्यांचं। तर तशा पद्धतीने सगळं करूनसुद्धा आज रोजी पंप बंदच आहे, कारण ते प्रकरण मुरमाचं प्रकरण मिटतंय ना मिटतंय तोपर्यंत ढवळगावच्या हद्दीतल्या लोकांनी माझ्या जडगबाईच्या हद्दीतल्या पंपावर अतिक्रमण केलेलं आहे, आणि ती जागा आहे PWDची, आणि PWDच्या जागेवर त्यांनी तार कंपाऊंड केले, त्यामुळे माझा पंप बंद आहे आज 14 महिन्याच्या। कुणाच्या सांगण्यावरून होते? आता हे कुणाच्या सांगण्यावर होतं? लोकप्रतिनिधी जे आमच्या विरोधात आहेत त्यांच्या सांगण्यावरून होते। आता तसं नाव नाही आम्हाला कोणाला घ्यायचं आम्हाला, कारण नाव घेतलं की परत म्हणणार हे असं बोलतोय तसं बोलतोय। आता कोणाच्या सांगण्यावर तहसीलदाराने सांगावं, कलेक्टरने सांगावं, त्यानंतर प्रांताने सांगावं, ह्यांनी आमचं म्हणणंच ऐकून घेतलं नाही। बोजा नोंद केला? हां, डायरेक्ट बोजा नोंद केला। तहसीलदार प्रांत ह्या लोकप्रतिनिधीच्या अंडरच काम करतात ना ते, आणि त्यांना 10 वेळा सांगून सुद्धा ऐकत नाहीत। सर्वसामान्याला न्याय नाही, सर्वसामान्य माणसाला इथं अजिबात न्याय मिळत नाही। आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, पोलीस स्टेशनला मी 25 अर्ज केले असतील, त्या 25 अर्जाचं मला एकाही अर्जावर माझे म्हणणं सुद्धा मांडून घेतलं नाही। आज तागायत माझी केस सुद्धा दाखल करून घेतली नाही। कुठल्या पोलीस स्टेशनला? फलटण पोलीस स्टेशन, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला आजपर्यंत केस दाखल करून घेतली नाही। मी 10 वेळा त्यांच्याकडे हेल्पड मारतोय की मला बाबा तुमचे जबाब दिले, त्यांनी जबाब काय दिलेत, मी काय जबाब दिलेत, मला जबाब द्या, जबाब पण द्यायला तयार नाहीत। आणि
प्रकरण नुसतं आपलं रेंगळवर ठेवायचं. आज भूमी अभिलेख दबावाखाली काम करतायत, तहसीलदार दबावाखाली काम करतात, प्रांत दबावाखाली काम करतात, इव्हन दो कलेक्टरसुद्धा दबावाखाली काम करतात. मी कलेक्टरला सुद्धा 2 पत्र दिले आहेत. कलेक्टरला पण मी सांगितले की माझं बाबा कशामुळे बंद आहे, तुम्ही मला सगळ्या सँक्शन दिलेत, माझे जागा रस्त्याला लागून आहे आणि रस्त्याला लागून जागा असून सुद्धा तुम्ही आज मला का बंद ठेवला आहे, माझा पंप का चालू करून देत नाही, त्याचं काय अडचण आहे नेमकी. तर हे नेमकी अडचण सांगायला तयार नाहीत, कोणी काय बोलायला तयार नाही, सगळे गपचिप आहेत आणि माझं आपलं पत्रावर चालूच आहे. तुमचं किती नुकसान झालं आतापर्यंत साधारण? आत्तापर्यंत माझं जवळजवळ 40 ते 45 लाखाचं नुकसान झाले 14 महिन्यात. कारण मी त्यांना सांगून पण ऐकत नाही किंवा तुमची जागा नाही तर ती PWDची जागा आहे, PWDत गेलेली आहे, हे सगळं सांगून झालेलं आहे. पण माझं फार मोठं नुकसान, माझं या टेन्शनमुळे बायपास झालं. बायपास होऊन आज मला 11 महिने झाले आणि गेल्या सप्टेंबर महिन्यात सप्टेंबर 24ला माझा पंप चालू झाला आणि तेव्हापासून एकच दिवस चालू झाला की दुसऱ्या दिवशी बंद केला आणि तो आज तागायत बंद आहे. डॉक्टरने जी आत्महत्येची भूमिका गेली अशी वेळ अनेकांच्यावर इथं मतदारसंघात दिला सुद्धा आत्महत्या करायचं पत्र दिलं होतं. मी तहसीलदारांना पत्र दिलं, तहसीलदारांनी मला शब्द दिला की तुम्हाला तुमचा पंप चालू करून देतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि तुम्ही आत्महत्यापासून परावृत्त करा. मग त्यांनी मला लेखी आश्वासन मी पत्र लिहिलं, त्या पत्रावर मला तोंडी आश्वासन त्यांनी दिलं आणि सांगितलं तुम्ही उपोषण आत्मदहन काय करू नका आणि आत्मदहन करून काय उपयोग होणार नाही, तुमचं तुम्हाला मी करून देतो सगळं. असं बोलल्यानंतर मी ते आत्मदहन माघार घेतलं. 15 ऑगस्टला मी आत्मदहन करणार होतो. पण आता मुख्यमंत्री येऊनच इथं क्लीन चिट जर देत असतील तर मग तुम्हाला न्याय मिळेल वाटते का? आता हे प्रशासन जर समजा दबावाखालीच काम करत असेल एखाद्या माणसाच्या तर न्याय मिळणं अशक्यच आहे. पण मी लढत राहणार आहे, किती का दिवस जाण्यात माझे, पण मी लढत राहणार आहे. शेवटी कसं माहिती आहे का, शेवटी मला पण आत्महत्याच करावं लागेल. कारण बँकेचं लोन आहे माझ्यावर, तिला बँक काही थांबत नाही, बँकेचं लोन हे हप्ते भरावेच लागणार. ते हप्ते जर नाही भरले तर माझ्यावर जप्ती येणार, मग माझी अवस्था आगवण्यासारखी होणार. त्यांचं तेच झालं ना, त्यामुळे माझी अवस्था तशीच करायची त्यांचा विचार आहे ना. त्यामुळं काय होतंय काय नाही ते आपण बघू आता पुढं. तुम्हाला सुद्धा अनुभव येतो या सगळ्या दहशतीचा? हां येतोय. मी अनिकेत किसन नाळे, आम आदमी पार्टीचा फलटण तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतोय. तर इथं आल्यापासून म्हणजे बऱ्याच वेळा असं घडत आलंय, मी नेहमी बघतोय प्रशासनाकडे आपण कुठलीही कारवाईला करायला जर गेलो तर पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारचे FIR वगैरे जर केले तर FIR कुठलेच दाखल होत नाहीत. ज्या काही गोष्टी होतात त्या प्रत्येक गोष्टीला आपण जर तिथं गेलो कुठल्याही गोष्टीसाठी न्याय जर मागितला तर ते पहिल्यांदा फोन करून विचारतात, असा व्यक्ती माझ्याकडे आलेला आहे तर त्याचं मी काम करू का, त्याचं हे करू का. आणि फक्त पोलीस प्रशासनच नाही तर इथल्या म्हणजे प्रत्येकच गोष्टीत MSCB आहे, प्रांत साहेब आहेत, तहसीलदार आहेत, रेशन विभाग आहे, आरोग्य विभाग आहे. ह्या प्रत्येकच जागेवरती म्हणजे प्रत्येक जागेवरती कुठेही सर्वसामान्य लोकांना न्याय नाही. प्रत्येक गोष्ट त्यांना विचारली जाते, त्यांना विचारल्यानंतरच ह्याच्यावरती म्हणजे सर्व क्रिया होतात. जोपर्यंत त्यांच्याकडून उत्तर येत नाही की असं असं झालं पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही करा, तोपर्यंत हालचाल कुठल्याही प्रकारे आजपर्यंत केलेली नाही, होतही नाही. ज्यावेळेस पाठीमागे मी विडणी ग्रामपंचायतमध्ये 85 लाखांचा भ्रष्टाचार कागदोपत्री बाहेर काढला RTIच्या माध्यमातून, त्यावेळेससुद्धा माझ्यावरती खूप दबाव आले. ग्रामपंचायतीला टाळाठोक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस पण तुला अटक होईल, तुला परत बाहेरसुद्धा निघता येणार नाही, अशा पद्धतीने सांगितलं. आणि ज्यावेळेस मी तो भ्रष्टाचार बाहेर काढला त्यावेळेस ते काही प्रकरणं एवढे दाबली गेली की त्याच्यानंतर कंटिन्यू म्हणजे लोक घरी येऊन बसणे की ह्याचं तू कुठेतरी हे थांबव, हे सगळे कागदोपत्री सगळं म्हणजे विषय थांबव, कुठेही बाहेर काढू नको, तुला किती पैसे पाहिजेत. त्यावेळेस जवळजवळ त्यांनी 25 लाख रुपये अमाऊंट घेऊन लोक घरी पाठवले होते, हे पैसे घे पण शांत राहा. आणि असाच हा प्रकार पोलीस प्रशासनाला पण हाच होतोय. हे दबाव वगैरे काही नाही आहे, हे सगळे जे अधिकारी आहेत ते लाचखोर झालेले आहेत, बाकी काही झालेलं नाही आहे. हे तुकडा टाकला की ते शांत बसायचं, हा प्रकार आत्ता कंटिन्यू चालू आहे. आणि हे तुकड्यावरती जगणारे जे आहेत ना, हे जर पोलीस प्रशासन जर थांबलं तर तुकडा न घेता प्रामाणिकपणे जर काम करत जर राहिलं तर अन्याय अत्याचार तर थांबेल, भ्रष्टाचार पूर्णपणे थांबेल. आणि त्या पैशाला ह्यांनी कुणालाही न जुमानता जर ह्यांनी जर कामं जर केली तर पोलीस प्रशासन इथं अगदी योग्यरित्या काम करत राहील. पण हा जो तुकडा आहे, ह्या तुकड्यामुळं प्रत्येकच ठिकाणी एवढं वाईट दिवस आलेत की हा तुकडा किती दिवस तुम्हाला जगवू शकतो, हा पण माझा एक प्रश्न आहे. हे सगळं प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करते असं वाटतं मग तुम्हाला? लोकप्रतिनिधी म्हणा किंवा जे सरकार आहे आत्ता सध्या तेच नेते आहेत सर्व. आणि मी असं म्हणणार नाही की माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव मी सगळ्या आत्ता जर प्रकरणात ते नाव घेत आहेत
पण मी असं म्हणत नाही की ते एकटेच आहेत, कारण पाठीमागं सत्ता दुसऱ्या पण पक्षाची होती, त्यावेळेस पण हे दबाव असेच होते. एका माळेची म्हणे. सगळे एकाच माळेचे मणी आहेत, त्यामुळे असं कुणालाही बोलण्यात काही अर्थ नाही. सर्वसामान्य लोकांचं हे मरण आहे आणि राजकीय नेते जे पुढारी आहेत, जे राजकारणी आहेत, हे फक्त आणि फक्त आमच्या दबावाखाली किंवा जे आम्ही म्हणाल तेच झालं पाहिजे, तेच म्हणजे पूर्व दिशा अशा स्वरूपात सगळं फलटणमध्ये चाललेलं आहे. नक्कीच. तर इथल्या या नागरिकांच्या आणि काही सामाजिक संघटनेच्या, काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथं कशा पद्धतीची दहशत आहे ती पाहायला मिळते. पोलीस प्रशासन असू दे किंवा जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने इथं काम करते, लोकप्रतिनिधींच्या आदेशाशिवाय इथलं पानसुद्धा हलत नाही अशा पद्धतीचा अनुभव इथल्या सगळ्या नागरिकांना येतो. त्यामुळे इथली दहशत ही मोडीत निघणार का हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, फलटण, सातारा.